लिहायचं आहे आणि थिसिस पण लिहायचं आहे. तर ते संशोधन करायला आणि थिसिस लिहायला पुरेसा वेळ मिळावा यासाठी म्हणून हा सब्जेक्ट जो आहे तो तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरला ठेवलेला आहे. नाहीतर हा थर्ड सेमिस्टर आणि फोर्थ सेमिस्टरला होता. पण त्यामुळं काय व्हायचं, की संशोधनाला वेळ मिळायचा नाही. खूप गडबड व्हायची. थिसिस लिहायला पण पुरेसा वेळ मिळायचा नाही. तर आता तुम्हाला भरपूर वेळ मिळावा संशोधनासाठी आणि थिसिस लिहिण्यासाठी पण भरपूर वेळ मिळावा. आणि तुम्ही चांगलं संशोधन करावं यासाठी म्हणून हा फर्स्ट सेमिस्टरला सब्जेक्ट टाकलेला आहे. तर तो सब्जेक्ट जेवढा तुम्ही चांगला समजून घ्याल, तेवढं तुमचं संशोधन आणि थिसिस पण चांगला होईल. म्हणजे हे सेमिस्टर झालं की पुढच्या सेमिस्टर पासूनच तुम्हाला संशोधन किंवा तुमचे जे काही संशोधनाचे प्रयोग वगैरे आहेत ते तुम्हाला सुरू करता येतील. म्हणजे ते सुरू करावेत तुम्ही यासाठीच तो फर्स्ट सेमिस्टरला सब्जेक्ट ठेवलेला आहे. संशोधन म्हणजे मॅडम कुठल्या पद्धतीचं? संशोधन आता बघूया ना आपण आता आता या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला सगळं शिकायचंय. संशोधनाच्या कोणकोणत्या पद्धती आहेत, कोणकोणते प्रकार आहेत आणि मग त्याच्यानंतर मग तुम्ही ठरवायचं आपण कुठल्या प्रकारानं करायचं ते. ठीक आहे. तर आपण सुरू करूया. आता संशोधन पद्धती हा विषय शिकताना पहिल्यांदा संशोधन म्हणजे काय? हे आधी नीट समजलं पाहिजे. संशोधन म्हणजे काय? तर संशोधन म्हणजेच रिसर्च इंग्लिशमध्ये आपण त्याला रिसर्च म्हणतो. री प्लस सर्च. री म्हणजे काय? पुन्हा, परत आणि सर्च म्हणजे काय? शोधणे. तर पुन्हा शोधणे किंवा पुन्हा एकदा शोध लावणे म्हणजे रिसर्च हा त्याचा शब्दशः अर्थ झाला. पण नेमकं संशोधन म्हणजे नेमकं काय? तर आपल्या ज्या दैनंदिन जे काही जीवन आहे किंवा व्यक्तीच्या व्यक्तिगत दैनंदिन, कार्यालयीन, सामाजिक आणि कौटुंबिक जीवनामध्ये रोज वेगळ्या-वेगळ्या, नवीन-नवीन समस्या उद्भवत असतात आणि त्या समस्या सोडवण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब केला जातो. तर या वैज्ञानिक पद्धतीलाच संशोधन असं म्हटलं जातं. किंवा संशोधन म्हणजे अज्ञात असलेल्या बाबींचा पद्धतशीरपणे आणि चिकित्सकपणे घेतलेला शोध. उदाहरणार्थ न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम. म्हणजे न्यूटननं काय गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला म्हणजे फळ वरून खालीच का पडतं? वस्तू वरून खालीच का पडते? तर त्यावेळी ते सामान्य माणसांना माहीत नव्हतं, की वस्तू वरून टाकली की ती खालीच का पडते, वर का जात नाही? तर हे जे काही अज्ञात होतं त्याच्या पाठीमागचं कारण, ते त्याला कारणीभूत गुरुत्वाकर्षण आहे. हा न्यूटननं शोध लावला. पण हा न्यूटननं शोध नंतर लावलेला आहे. तर पूर्वीच वेदांमध्ये गुरुत्वाकर्षणाचा शोध भारतीय ऋषीमुनींनी लाखो वर्षापूर्वी लावलेला आहे. लाखो वर्षापूर्वी त्यांनी गुरुत्वाकर्षणाबद्दल वेदांमध्ये सांगून ठेवलेलं आहे. न्यूटन हा नंतर आला. पण ठीक आहे, आपण तर शाळेत असल्यापासून गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटननं लावला असंच आपण शिकत आलोय. तर असा जो शोध आहे, अज्ञात गोष्टींचा जो शोध आहे, त्याला सुद्धा संशोधन असं म्हटलं जातं. आणखी काय व्याख्या करता येईल संशोधनाची? तर एखाद्या समस्येबद्दलची माहिती पद्धतशीरपणे जमा करणं, योग्य प्रकारे त्या माहितीचं व्यवस्थापन करणं आणि तर्कशुद्धरित्या अर्थनिर्वचन करणं म्हणजे संशोधन होय. एखादी जी काही समस्या किंवा जो काही प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे, तर त्या प्रॉब्लेमचं माहिती जमा करायची. त्या माहितीचं योग्य व्यवस्थापन करायचं आणि तर्कशुद्धरित्या त्याचं अर्थनिर्वचन करायचं म्हणजेच त्याचा अर्थ लावायचा. यालाच संशोधन असं म्हटलेलं आहे. किंवा एखाद्या गोष्टीविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी तिचा बारकाईनं, काळजीपूर्वक आणि वैज्ञानिक पद्धतीनं केलेला अभ्यास म्हणजे संशोधन. नंतर संशोधनाचं महत्वाचं साधन कोणतं आहे? की संशोधनाचं महत्वाचं साधन म्हणजे ज्ञानाचे क्षेत्र व्यापक करणं किंवा समस्यांचं आकलन करणं आणि त्या समस्येवर उपाय शोधून काढणं म्हणजे संशोधन होय. संशोधन हे काय करतं तर मानवी जीवन हे प्रगतिशील आणि समृद्ध करतं. म्हणजे मानवी जीवन प्रगतिशील आणि समृद्ध करण्यासाठी
जीवनामध्ये निर्माण होणाऱ्या समस्यांचा वैज्ञानिक पद्धतीनं अभ्यास करणं किंवा त्याच्यावर वैज्ञानिक पद्धतीनं उपाय शोधून काढणं म्हणजे सुद्धा संशोधनच आहे. तर हे झाले आपल्या हा सामान्य अर्थ झाला संशोधनाचा. पण वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी संशोधनाच्या वेगवेगळ्या व्याख्या सांगितलेल्या आहेत. आता काही शास्त्रज्ञ जे क्रेसवेल, रेडमन अँड मोरी, केर्लिंगर, मोझर, डॉक्टर अरविंद चौधरी यांनी संशोधनाच्या विविध व्याख्या केलेल्या आहेत. तर डॉक्टर अरविंद चौधरींनी काय व्याख्या केली आहे की व्यवस्थापकीय घटनांचा अभ्यास, नवीन तत्वांचा शोध आणि जुन्या तथ्यांचं परीक्षण करण्याची पद्धत म्हणजे संशोधन होय. व्यवस्थापकीय घटकांचा अभ्यास, व्यवस्थापकीय घटनांचा अभ्यास, नवीन तत्वांचा शोध आणि जुन्या तथ्यांचं परीक्षण करणं म्हणजे संशोधन होय. म्हणजे नवीन तत्व जी आहेत, नवीन कोणकोणते प्रिन्सिपल्स जे आता आपण शोधून काढतात शास्त्रज्ञ, तर असे नवीन नवीन सिद्धांत मांडणं आणि पूर्वी जे सिद्धांत मांडलेले आहेत त्यांचं पुन्हा एकदा परीक्षण करणं किंवा पुन्हा एकदा आणखी प्रयोग करून ते सिद्ध करणं म्हणजे संशोधन होय, असं डॉक्टर अरविंद चौधरी म्हणतात. नंतर क्रेसवेल या शास्त्रज्ञानं काय सांगितले? क्रेसवेल म्हणतो की संशोधन ही एखाद्या विषयाची किंवा समस्येबद्दलची आपली समज वाढवण्यासाठी, माहिती गोळा करण्यासाठी आणि त्या माहितीचं विश्लेषण करण्यासाठी वापरली जाणारी प्रक्रिया आहे. म्हणजे एखादा जो विषय आहे किंवा एखादी जी समस्या आहे, तर ती समस्या जी आहे ती समजून घेण्यासाठी माहिती गोळा करणं आणि त्या माहितीचं विश्लेषण करणं आणि ते करण्यासाठी जी प्रक्रिया किंवा जी पद्धत वापरली जाते, त्या प्रक्रियेला किंवा त्या पद्धतीला संशोधन असं म्हणतात, असं क्रेसवेल या शास्त्रज्ञाचं म्हणणं आहे. त्यानंतर तिसरी व्याख्या सांगितली रेडमन आणि मोरी या शास्त्रज्ञांनी. तर रेडमन आणि मोरी काय म्हणतात? तर नवीन ज्ञान मिळवण्यासाठी केलेले पद्धतशीर प्रयत्न. एखाद्या गोष्टीबद्दल नवीन ज्ञान मिळवण्यासाठी केलेले पद्धतशीर प्रयत्न म्हणजे संशोधन होय. म्हणजे संशोधन एखाद्या विशिष्ट विषयावरील नवीन आणि उपयुक्त माहितीचा तार्किक आणि पद्धतशीर शोध, जो अभ्यास, प्रयोग, निरीक्षण, विश्लेषण, तुलना आणि तर्क यांच्या मदतीने केला जातो. एखाद्या विशिष्ट विषयावरील नवीन आणि उपयुक्त माहितीचा तार्किक आणि पद्धतशीर शोध घेणं म्हणजे संशोधन. तर तो शोध कसा घ्यायचा? तर त्याच्यासाठी अभ्यास करायचा, त्याच्यावर प्रयोग करायचे. प्रयोग केल्यानंतर निरीक्षण करायचं, त्याचं विश्लेषण करायचं. त्याची तुलना आणि तर्क यांच्या मदतीनं नवीन विषयावरील शोध लावायचा. यालाच संशोधन असं म्हणतात, असं रेडमन आणि मोरी या शास्त्रज्ञांनी सांगितलं. त्यानंतर चौथी जी व्याख्या सांगितली आहे ती केर्लिंगर या शास्त्रज्ञांनी सांगितलंय. केर्लिंगर शास्त्रज्ञ काय म्हणतो की संशोधन हे नैसर्गिक घटनांमधील अनुमानित संबंधाबद्दल काल्पनिक प्रस्तावांचे पद्धतशीर, नियंत्रित, अनुभवजन्य आणि गंभीर तपासणी आहे. संशोधन हे नैसर्गिक घटनांमधील अनुमानित संबंधाबद्दल, म्हणजे नैसर्गिक घटना फॉर एक्झाम्पल तुम्ही भूकंप घ्या किंवा अतिवृष्टी घ्या किंवा पूर येणं वगैरे असं घ्या किंवा ज्वालामुखीचा स्फोट घ्या. जर असे जे काही नैसर्गिक घटना आहेत तर त्यांच्याबद्दल एक अनुमान काढलं जातं आणि त्या अनुमानित संबंधाबद्दल काल्पनिक प्रस्तावांचं पद्धतशीर, नियंत्रित, अनुभवजन्य आणि गंभीरपणे तपासणी केली जाते त्या घटनांच्या घटनांची किंवा ही घटना का घडली, कशामुळे घडली, कधी घडली, पूर्वी कधी घडलीये का, पुढे कधी घडू शकेल का, त्याला काय गोष्टी कारणीभूत आहे, ह्या सगळ्याची तपासणी करणं
काळजीपूर्वक म्हणजे संशोधन होय, असं केर्लिंगर या शास्त्रज्ञाचं म्हणणं आहे. नंतर 5वी जी व्याख्या सांगितली आहे ती मोझर या शास्त्रज्ञाने सांगितली आहे. मोझर हा शास्त्रज्ञ काय म्हणतो, तर संशोधन म्हणजे सामाजिक घटना आणि सामाजिक समस्यांच्या बाबतीत नवीन ज्ञान प्राप्त करून घेण्याच्या उद्देशानं क्रमबद्ध प्रयत्न करणं. संशोधन म्हणजे काय? तर सामाजिक घटना आणि सामाजिक समस्या यांच्या बाबतीत नवीन ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी क्रमबद्ध प्रयत्न करणं म्हणजे संशोधन होय. असं मोझर या शास्त्रज्ञाचं म्हणणं आहे. कळलं संशोधन म्हणजे काय? संशोधन म्हणजे काय आणि संशोधनाच्या विविध व्याख्या याच्यावर नेहमी प्रश्न येतो. संशोधन म्हणजे काय? संशोधनाच्या विविध व्याख्या स्पष्ट करा, असा नेहमी प्रश्न येतो. त्यावेळी संशोधन म्हणजे काय हे मी जे सुरुवातीला सांगितलं ते लिहायचं आणि नंतर या वेगवेगळ्या संशोधकांनी किंवा शास्त्रज्ञांनी सांगितलेल्या 5 व्याख्या लिहायच्या आहेत तिथं. त्यानंतर संशोधनाचं वर्गीकरण म्हणजे संशोधनाचे प्रकार बघूया आपण. तर कोणकोणते प्रकार आहेत संशोधनाचे? तर 2 प्रकारे संशोधनाचं वर्गीकरण केलं जातं. एक प्रकार म्हणजे हेतूच्या आधारे संशोधनाचे प्रकार आणि दुसरं म्हणजे पद्धतीच्या आधारे संशोधनाचे प्रकार. आता हेतूच्या आधारे जे संशोधनाचे प्रकार आहेत, ते आहेत 3. एक म्हणजे मूलभूत संशोधन, फंडामेंटल रिसर्च. दुसरं आहे उपयोजित संशोधन, म्हणजेच अप्लाइड रिसर्च आणि तिसरं आहे कृती संशोधन, म्हणजेच ॲक्शन रिसर्च. त्यानंतर दुसरी पद्धत म्हणजे पद्धतीच्या आधारे संशोधनाचे प्रकार. पद्धतीच्या आधारे संशोधनाचे प्रकार कुठले आहेत? ते एकूण 5 आहेत. पहिलं ऐतिहासिक संशोधन पद्धती. दुसरं आहे सहसंबंधात्मक संशोधन पद्धती. तिसरं आहे कारणात्मक किंवा तुलनात्मक संशोधन पद्धती. चौथा आहे प्रायोगिक संशोधन पद्धती आणि 5वं आहे सर्वेक्षण संशोधन पद्धती. आता तुम्हाला जे संशोधन करायचे ते 2 प्रकारे तुम्हाला करायचं असतं. एक म्हणजे तुलनात्मक संशोधन पद्धती एक असते. चिंतनात्मक संशोधन पद्धती आणि दुसरी जी आहे ती प्रायोगिक संशोधन पद्धती. शक्यतो प्रायोगिक संशोधन पद्धती जी आहे, ती जास्त चांगली आहे आणि ती बरेच जण त्या पद्धतीनं संशोधन करतात आणि काही जण चिंतनात्मक संशोधन पद्धती प्रमाणे संशोधन करतात. तर त्याच्यामध्ये हे तुलनात्मक संशोधन पद्धती येते चिंतनात्मक मध्ये आणि प्रायोगिक संशोधन पद्धतीमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करत असतो आणि त्याच्यातून निष्कर्ष काढत असतो. तर असं हे संशोधनाचं वर्गीकरण आहे. एक म्हणजे हेतूच्या आधारे संशोधन, त्याचे 3 प्रकार आहेत. मूलभूत संशोधन, उपयोजित संशोधन, कृती संशोधन. दुसरं आहे पद्धतीच्या आधारे संशोधनाचे प्रकार. ते एकूण 5 आहेत. ऐतिहासिक संशोधन पद्धती, सहसंबंधात्मक संशोधन पद्धती, कारणात्मक किंवा तुलनात्मक संशोधन पद्धती, प्रायोगिक संशोधन पद्धती आणि 5वं सर्वेक्षण संशोधन पद्धती. सर्वेक्षण म्हणजे हे वेगवेगळ्या प्रकारचे जे सर्वे केले जातात. ते सर्वे केले जातात त्यालाच सर्वेक्षण असं म्हटलं जातं. ही सर्वेक्षण संशोधन पद्धती. त्यानंतर संशोधनाची गरज काय आहे ते आपण बघूया, की कशासाठी संशोधन करायचं? काय गरज आहे संशोधनाची? आवश्यकताच काय आहे संशोधनाची? काय महत्व आहे संशोधनाचं? तर संशोधन आपण कशासाठी करतो? तर नवीन ज्ञान मिळवण्यासाठी किंवा अज्ञानाचा नाश करण्यासाठी आपण संशोधन करतो. उदाहरणार्थ, पूर्वी बर्मुडा ट्रायंगलमध्ये अनेक जहाजं बुडायची. तर बर्मुडा ट्रायंगलमध्ये गेलं, की तिथं जहाजं किंवा काही व्यक्ती जरी कुणी गेलं, काही गेलं तरी त्या बर्मुडा ट्रायंगलमध्ये सगळे बुडायचे. पण का तिथं गेल्यावर सगळं गायब होतंय? हे काही कळत नव्हतं. मग वैज्ञानिक पद्धतीनं संशोधन केल्यानंतर लक्षात आलं, की त्या ठिकाणी पृथ्वीची गुरुत्वाकर्षण
शक्ती जी आहे ती इतकी जबरदस्त आहे, की तिथं गेलं की ते आत खेचून घेतलं जातं आणि तिथे जहाजं बुडतात. त्यामुळं काय झालं, आपल्याला हे नवीन ज्ञान मिळालं आणि अज्ञानाचा नाश झाला. तर संशोधनामुळं समाजातल्या अज्ञानाचा नाश होतो आणि आपल्या ज्ञानामध्ये भर पडते किंवा ज्या काही घटना घडत असतात, उदाहरणार्थ बर्मुडा ट्रायंगलमध्ये कोणी गेलं की गायब होतात. तिथं काहीतरी आहे, पण काय आहे कळत नाही. तर संशोधन केल्यानंतर त्या अज्ञानाचा नाश झाला आणि आपल्याला नवीन ज्ञान प्राप्त झालं, की तिथे गुरुत्वाकर्षण शक्ती जास्त असल्यामुळे तिथं गेलं की ते तिथली जी खरी समुद्राचा जो तळ आहे किंवा जमीन आहे, तिथं सगळ्या वस्तू जोरात खेचल्या जातात आणि पाण्यात बुडतात. तर अशा प्रकारे संशोधनामुळं अज्ञानाचा नाश होतो आणि आपल्याला नवीन ज्ञानाची प्राप्ती होते किंवा ज्ञानामध्ये भर पडते. म्हणून संशोधनाची आवश्यकता आहे. आता दुसरी गोष्ट काय आहे, की आणखी काय होतं संशोधनामुळं, तर सामाजिक कल्याणासाठी सहाय्य. सामाजिक कल्याणासाठी संशोधन हे सहाय्यक ठरतं. कसं काय सहाय्यक ठरतं? तर पूर्ण समाजाच्या उन्नतीसाठी जे संशोधन केलं जातं, त्याच्यामुळं सामाजिक कल्याणासाठी मदत होते. उदाहरणार्थ बालसुधारगृह. बालसुधारगृह जी आहेत समाजामध्ये किंवा ज्याला रिमांड होम असं म्हटलं जातं किंवा तिथं जे काही बाल गुन्हेगार असतात, त्या गुन्हेगारांना त्या बाल समाजगृहामध्ये किंवा रिमांड होममध्ये ठेवलं जातं. तिथे काय करतात, तर अ, त्या लहान वयात या मुलानं एवढा गंभीर गुन्हा का केलेला आहे? त्याच्यामुळं त्याच्या पाठीमागं त्याची कोणती कारणं आहेत? याचा मानसोपचार तज्ञांकडून शोध घेतला जातो. आणि मानसोपचार तज्ञांकडून किंवा मनोवैज्ञानिकांकडून त्याचा शोध घेतला जातो आणि मग त्याच्यामध्ये त्याच्या घरचं वातावरण कसं आहे, त्याचं वय काय आहे, गुन्हा काय आहे, मग हा गुन्हा त्यानं का केला, त्याच्या पाठीमागची कारणं काय आहेत, हे सगळं मनोवैज्ञानिक शोधून काढतात आणि त्याच्यावर उपाययोजना करतात. त्याचा परिणाम काय होतो, तर गुन्हेगारी समाजातली कमी होते आणि समाजाचं कल्याण होतं. अशा प्रकारे संशोधन हे सामाजिक कल्याणासाठी सहाय्यक ठरतं. त्याच्यानंतर आणखी कशासाठी आवश्यकता आहे संशोधनाची? तर सामाजिक नियंत्रणासाठी सुद्धा संशोधन हे सहाय्यक ठरतं. कसं? तर गुन्हेगारी कमी करण्यासाठी किंवा काही गुन्हेगार शोधून काढण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या पद्धती शोधून काढल्या जातात. म्हणजे आता पूर्वी कुत्र्यांचा वापर केला जायचा किंवा हातांचे ठसे बघितले जायचे. पण आता नवीन शोध काय लागले, तर आता आपल्याकडं कॉम्प्युटर आहे, आपल्याकडं मोबाईल आहे. तर याच्याद्वारे सुद्धा त्याचे फोन टॅप करून किंवा त्या गुन्हेगाराचं तो कुठं असेल, त्याचा पत्ता आपण मोबाईलद्वारे शोधून काढू शकतो. तर ह्या सगळ्या नवीन तंत्रज्ञानामुळं नवीन तंत्र आपण शोधून काढल्यामुळं गुन्हेगार आपण लवकर पकडू शकतो. त्यानंतर रोगराई नियंत्रणात आणू शकतो. वेगवेगळ्या संशोधनामुळं कोरोनासारख्या रोगावर आपण व्हॅक्सिन शोधून काढलं आणि व्हॅक्सिनमुळं आपण तो रोग नियंत्रणात आणला. तर अशा प्रकारे संशोधनामुळं सामाजिक नियंत्रण आपण करू शकतो. म्हणून सामाजिक नियंत्रणासाठी संशोधनाची गरज आहे. आणखी कशासाठी गरज आहे? तर समस्या निर्मूलन. आपल्या दैनंदिन आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये किंवा कौटुंबिक, सामाजिक, कार्यालयीन जीवनामध्ये ज्या वेगवेगळ्या समस्या उद्भवतात, त्या समस्यांचं निर्मूलन करण्यासाठी म्हणून संशोधनाची आवश्यकता आहे. तर वैयक्तिक समस्या किंवा कौटुंबिक समस्या आहे, याच्यावर आपण वैज्ञानिक पद्धतीनं संशोधन करून उपाय शोधून काढतो. आता फॉर एक्झाम्पल समस्या म्हणजे काय? आता सध्या आपली वैयक्तिक समस्या काय आहे? तर वेळेची समस्या असते. कारण स्त्रिया पण आता काम करतात, पुरुष पण काम करतात. त्यामुळं घरातली कामं करायला आपल्याला वेळ कमी मिळतो. पण संशोधनामुळं आपण तो वेळ वाचवतो. बरोबर आहे? आपण मोबाईलच्या माध्यमातून कुणाशीही कधीही संपर्क साधू शकतो आणि त्यामुळं काही गोष्टी, काही समस्यांचं निराकरण करता येतं. वेळ वाचवण्यासाठी आता मिक्सर आहे, त्याच्यानंतर वॉशिंग मशीन आहे.
तर ह्या सगळ्या संशोधनांमुळे काय झालंय, तर घरकामातला आपला वेळ वाचलेला आहे. अशा प्रकारे समस्यांचं निर्मूलन करण्यासाठी, वैयक्तिक किंवा कौटुंबिक समस्यांचं निर्मूलन करण्यासाठी संशोधनाचा उपयोग होतो किंवा संशोधनाची त्यासाठी गरज आहे. त्यानंतर आणखी कशासाठी गरज आहे, तर आपल्या जीवनामध्ये बदल होण्यासाठी म्हणजे आपले जे भौतिक प्रगती जी आपण साधलेली आहे आतापर्यंत, तर ह्या भौतिक प्रगतीमुळं आपल्या जीवनामध्ये बदल झालेला आहे. म्हणजे पूर्वी चुलीवर स्वयंपाक करायला खूप वेळ लागायचा स्त्रियांना. पण आता गॅस, मिक्सर, फूड प्रोसेसर ह्या सगळ्या संशोधन करून निर्माण झालेल्या सगळ्या मशीन्समुळं आपण खूप कमी वेळामध्ये स्वयंपाक करू शकतो किंवा संगणकामुळं, कॉम्प्युटरमुळं कर्मचाऱ्यांची संख्या कमी लागते किंवा कमी कर्मचाऱ्यांच्या मध्ये सुद्धा म्हणजे ज्या गोष्टीसाठी भरपूर कर्मचारी नेमावे लागत होते, त्यासाठी आता संगणकामुळं कमी कर्मचारी असले तरी ते काम होऊन जातं. अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये खूप बदल झालेले आहेत. भौतिक आपली जी भौतिक प्रगती जी झालेली आहे, त्याला संशोधनच कारणीभूत आहे. त्यानंतर आरोग्यासाठी, आपलं आरोग्य सुधारण्यासाठी सुद्धा संशोधनाची खूप मदत झालेली आहे किंवा खूप संशोधनाची आवश्यकता आहे. आता अवयव प्रत्यारोपण करणं किंवा वेगवेगळ्या सर्जरीज करणं किंवा वेगवेगळ्या औषधं निर्माण जी केली आहेत, ती सगळी कशामुळे झाली आहेत, तर संशोधनामुळेच ते सगळं निर्माण झालेलं आहे. म्हणून आपलं आरोग्य सुधारण्यासाठी, आपल्या जीवनात भौतिक प्रगती साधण्यासाठी संशोधनाची आवश्यकता आहे. त्यानंतर अजून काय कशासाठी आवश्यकता आहे संशोधनाची, तर कष्ट नियंत्रण. पूर्वी आपल्याला खूप कष्ट करायला लागायचे, पण आता आपल्याला आपले कष्ट हे नियंत्रणात आलेले आहेत. त्याच्यामुळं कष्टाचं नियंत्रण करण्यासाठी सुद्धा संशोधनाची आवश्यकता आहे. आता पूर्वी विहिरीतून पाणी काढायला लागायचं. आता आपल्याकडे इलेक्ट्रिक पंप आलेले आहेत. त्यामुळे आपल्याला घरात नळाला पाणी येतं. त्यामुळे आपल्याला पाणी भरण्याचे कष्ट आपले वाचले. पूर्वी पाटा वरवंट्यावर सगळं वाटायला लागायचं. आता मिक्सर आल्यामुळे 1 मिनिटात ते काम होतं. तिथे आपले कष्ट वाचले. वॉशिंग मशीन आहे, व्हॅक्यूम क्लीनर आहे, ह्याच्यामुळे आपले कितीतरी कष्ट वाचलेले आहेत. त्याच्यानंतर इतरही इंडस्ट्रीजमध्ये, मोठमोठ्या कारखान्यांमध्ये कित्येक कामं ही मशीन्स कडून केली जातात. तर हे सगळं काय संशोधनाचंच फलित आहे. त्यामुळं आपल्या कष्टावर नियंत्रण आणण्यासाठी सुद्धा संशोधनाची गरज आहे. आता आपल्या देशात तरी अजून घरकामाला किंवा ऑफिसमधल्या कित्येक कामांसाठी मनुष्यबळ मिळतं. कारण मनुष्यबळाची आपल्याकडे कमतरता नाहीये. पण बाहेरच्या देशांमध्ये घरातल्या कामासाठी किंवा काही कार्यालयातल्या ऑफिसेसमधल्या कामांसाठी सुद्धा माणसंच मिळत नाहीत. मनुष्यबळ कमी आहे तिकडे. तर त्यासाठी मग त्यांनी यंत्रमानव, रोबोट शोधून काढला आणि त्यांनी त्यांचे कष्ट कमी केले. तर अशा प्रकारे कष्टावर नियंत्रण आणण्यासाठी संशोधनाची गरज आहे. त्यानंतर वेळेची बचत. कष्टावर नियंत्रण आणलं की आपोआपच ते कष्ट करण्यासाठी लागणारा जो वेळ आहे, तो वेळ आपला वाचतो. म्हणून वेळेची बचत करण्यासाठी सुद्धा संशोधनाची आवश्यकता आहे. नंतर आर्थिक बचत. संशोधनामुळं आर्थिक बचत सुद्धा होते. म्हणजे एखाद्या कामासाठी खूप मनुष्यबळ लागणार असेल, तर तिथे त्या कामासाठी मशीनचा वापर केला, तर मनुष्यबळ कमी लागतं. तर मनुष्यबळ म्हणजे त्या मनुष्याला पैसे यायला पाहिजेत ना. त्या मनुष्याला पैसे जेव्हा आपण देऊ, तेव्हाच तो काम करणार आहे. तर तेच काम जर मशीनच्या सहाय्यानं करून घेतलं, तर मशीनला काय एकदाच आपण पैसे घालवतो. त्याला काही दर महिन्याला पैसे द्यायला लागत नाहीत. त्यामुळं मशीनचा वापर केला तर आर्थिक बचत होते. अशा प्रकारे आर्थिक बचत करण्यासाठी म्हणून संशोधनाची आवश्यकता आहे. नंतर जुन्या रूढी. आपल्याकडे ज्या जुन्या रूढी परंपरा काही आहेत, की ज्याचा काहीही उपयोग नाहीये. उलट त्याच्यामुळं सगळ्यांना त्रासच होतोय. तर अशा रूढी बदलण्यासाठी सुद्धा संशोधनाची अ, आवश्यकता आहे. म्हणजे काही रूढींचा काहीच उपयोग नाही. पण त्याचा उपद्रवच अधिक होतो. तर अशा रूढी आपण बदलल्या पाहिजेत. तर या रूढी बदलण्यासाठी सुद्धा संशोधनाची आवश्यकता आहे. आता याचं एक उदाहरण सांगायचं झालं, तर आपण गणपती उत्सवामध्ये गणपती बसवतो. मातीची गणपतीची मूर्ती आणतो, गणपती बसवतो.
आणि त्याच्यानंतर त्याचं पाण्यात विसर्जन करतो. मग काही जण नदीत विसर्जन करतात, काही जण त्याचं समुद्रात विसर्जन करतात, काही जण ओढ्यामध्ये किंवा कुठल्याही तलावामध्ये त्या गणेश मूर्तींचं विसर्जन केलं जातं. पण अशा जलाशयामध्ये किंवा नदीमध्ये हजारो मूर्तींचं जर आपण विसर्जन करतो, त्यावेळी ते पाणी प्रदूषित होतं ना. आणि हे प्रदूषित पाणीच आपण पिल्यामुळं आपल्यामध्ये अनेक आजारांची उत्पत्ती होते. तर मग गणेश विसर्जन नदीत, समुद्रात किंवा जलाशयाच्या ठिकाणी नाही करायला पाहिजे. आता ती पूर्वीपासून रूढी आहे, की गणपती विसर्जन पाण्यात करायचं. पण आता जर तीच रूढी आपण जर चालू ठेवली, तर त्याच्यामुळं जलप्रदूषण होतंय आणि त्या प्रदूषणामुळं अनेक आजार उत्पन्न होतायत. म्हणून मग ही जी रूढी आहे, ती बदलणं आवश्यक आहे. तर ही बदलणं जर आवश्यक असेल, तर त्यासाठी काहीतरी वेगळा उपक्रम राबवला गेला पाहिजे ना. तर मग आता काय उपक्रम राबवला पाहिजे? त्याच्यासाठी संशोधन होणं गरजेचं आहे. अशा प्रकारे जुन्या रूढी बदलण्यासाठी म्हणून संशोधनाची आवश्यकता आहे. नंतर जी काही दैनंदिन जीवनामध्ये आपल्या संकट येत असतात, मग ती नैसर्गिक असतील किंवा आपण ओढवून घेतलेली पण असू शकतात. तर अशा संकटकाळी स्वतःचं संरक्षण करण्यासाठी काहीतरी उपाय शोधून काढणं आवश्यक असतं. तर हे उपाय शोधून काढण्यासाठी संकटकाळी स्वतःच्या संरक्षणासाठी उपाय शोधून काढण्यासाठी संशोधनाची आवश्यकता आहे. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या कारखान्यामध्ये किंवा घरामध्ये सुद्धा गॅसचा स्फोट झाला आणि आग लागली. तर आग लागली तर ती लवकरात लवकर ताबडतोब अ, अ, विझवण्यासाठी म्हणून काही ना काही उपाययोजना करणं आवश्यक आहे. तर त्याच्यासाठी काही इक्विपमेंट्स किंवा काही तंत्रज्ञान नवीन शोधून काढणं आवश्यक आहे. त्यासाठी उपाययोजना करण्यासाठी म्हणून संशोधनाची आवश्यकता आहे. आता आग विझवण्यासाठी आपल्याकडे भरपूर उपाय शोधून काढले गेलेले आहेत. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे, संशोधनाची गरज, त्यामध्ये कामाच्या पद्धतीत सुधारणा. एकाच पद्धतीनं काम आपण करत राहतो, पण काळानुसार आणि परिस्थितीनुसार त्या पद्धतीमध्ये बदल करणं आवश्यक असतं. तर कामाच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्यासाठी म्हणून किंवा पद्धत बदलण्यासाठी म्हणून संशोधनाची अत्यंत आवश्यकता आहे. उदाहरणार्थ, पूर्वी हॉस्पिटलमध्ये मोठमोठ्या रजिस्टर्समध्ये सगळ्या अ, रुग्णांची आणि त्यांच्या माहितीची हातानं लिहून नोंद केली जायची. पण ती अशी इतकी रजिस्टर्स साठायची, की ते रजिस्टर्स सांभाळणं खूप अवघड व्हायचं आणि किती साठवणार आणि कुठे ठेवणार ती एवढी. म्हणून मग आता ह्या कामाच्या पद्धतीत सुधारणा काय केली, तर त्याच्यासाठी कॉम्प्युटरचा वापर केला गेला. कॉम्प्युटरचा शोध लावला आणि सर्व काही रुग्णांची माहिती किंवा त्यांची नोंद ही कॉम्प्युटरमध्ये केली जायला लागली. त्यामुळं काय झालं, की कागदाची बचत झाली. कागदाची बचत झाली, ती रजिस्टर सांभाळणं, हातानं लिहिण्याचा वेळ हे सगळं वाचलं. तर अशा प्रकारे कामाच्या पद्धतीमध्ये ठिकठिकाणी सुधारणा करण्यासाठी म्हणून संशोधनाची खूप गरज आहे. तर हे झाले संशोधनाची गरज. लक्षात आलं संशोधनाची गरज का आहे? याच्यावर सुद्धा परीक्षेत प्रश्न येतो. संशोधनाची आवश्यकता स्पष्ट करा किंवा संशोधनाचे महत्त्व स्पष्ट करा किंवा संशोधनाची गरज स्पष्ट करा. काहीही आलं तरी त्यामध्ये हे सगळे मुद्दे लिहायचे आहेत तुम्ही. हे लक्षात आलं? पॉइंट आहेत का मॅम? हे पॉइंट सांगितलेले पॉइंट सांगून पुढे आणखीन त्याचं थोडं थोडं लिहायचं हां, असतं. थोडं-थोडं विश्लेषण करायचं. एक पॉइंट्स मी हा सांगितले ना, तसे हा पॉइंट वाईज उत्तर लिहायचं नेहमी. म्हणजे आता कष्ट नियंत्रण 1, 2, 3 आकडे टाकून पॉइंट्स लिहायचे आणि तिथं त्याचं विश्लेषण करायचं. कष्ट नियंत्रण त्याच्यामध्ये एखादं तुम्ही उदाहरण द्यायचं सरळ. एखादं उदाहरण देऊन त्याचं स्पष्टीकरण करायचं. मी जसं आता उदाहरणं सांगितली तुम्हाला प्रत्येक गोष्टीची, तर त्याप्रमाणे उदाहरणं लिहून त्याचं स्पष्टीकरण करायचं. पेपर लिहिणं खूप सोपं आहे. रिसर्च मेथोडॉलॉजीचा पेपर लिहिणं अजिबात अवघड नाही. फक्त समजलं पाहिजे. जे काही सांगितलेलं आहे, मुद्दे समजून घ्या. पुढचं स्पष्टीकरण लिहिणं काहीच अवघड नाही. हो. ठीक आहे? त्यानंतर आपण पुढचा टॉपिक बघूया. तो म्हणजे संशोधनाची उद्दिष्ट किंवा संशोधनाचे उद्देश
किंवा संशोधनाचं स्वरूप. आता संशोधनाच्या पेपरमध्ये वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले जातात. संशोधनाची उद्दिष्टे कोणती? संशोधनाचा उद्देश काय? संशोधनाचं स्वरूप लिहा. काहीही आलं तरी हेच लिहायचंय. या तिन्हीपैकी काहीही जरी आलं, संशोधनाची उद्दिष्टे किंवा संशोधनाचं स्वरूप किंवा संशोधनाचे उद्देश, सगळ्यामध्ये हेच लिहायचंय. तर संशोधनाचे उद्देश काय काय आहेत? तर एक म्हणजे ज्ञानाची प्राप्ती करणं. म्हणजे नवीन जे काही ज्ञान आहे, नवीन घटनांचं किंवा नवीन ज्ञान आपण मिळवायचं आहे आणि जुने जे सिद्धांत मांडले गेलेले आहेत, म्हणजे नवीन सिद्धांतांचं ज्ञान मिळवणं, नवीन सिद्धांत मांडणं आणि जुन्या तथ्यांची किंवा जुन्या सिद्धांतांची पडताळणी करून विविध घटनांच्या संदर्भातील आपलं ज्ञान हे गतिशील करणं किंवा आपलं ज्ञान वाढवणं हा संशोधनाचा एक महत्वपूर्ण उद्देश आहे. उदाहरणार्थ आपण जे योगामध्ये संशोधन करतो, आता योगामध्ये जे संशोधन करतो ते काय करतो? आपण नवीन काय शोधून काढतो का? नवीन काही शोधून काढत नाही. सगळं योगशास्त्रामध्ये आपल्या पूर्वीच्या ऋषीमुनींनी योगशास्त्र पूर्ण लिहून ठेवलेलं आहे. ह्यासाठी हे करा, ह्यासाठी हे करा, ह्यासाठी हे करा, हे केलं की हे होईल, ते केलं की ते होईल. सगळं लिहून ठेवलेलं आहे. आपण संशोधन करतो म्हणजे काय करतो? की वेगवेगळे प्रयोग करून ते फक्त सिद्ध करतो, प्रूव्ह करतो की हा बरोबर आहे, हे असं होतंय. कपालभाती केल्यामुळं ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं. आता हे काय आपण नवीन शोध लावलेला नाहीये. हे तर योगशास्त्रात लिहून ठेवलेलं आहे. हजारो वर्षापूर्वीपासून लिहून ठेवलेलं आहे. पण आपण काय करतो? आपण फक्त पुन्हा एकदा आपल्या ज्ञानात भर टाकतो, की एक 50 लोकांचा गट घेतो. त्यांना कपालभाती शिकवतो. त्यांच्याकडनं कपालभाती करून घेतो आणि त्यांचं ब्लड प्रेशर आधी एकदा मोजतो आणि नंतर एकदा मोजतो, की बाबा पुस्तकात तर सांगितलेलं आहे. पतंजलीनी सांगितलंय, कपालभातीने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहणार आहे. पण ते खरंच राहतंय का? हे आपण प्रयोग करून प्रयोगांती ते फक्त सिद्ध करतो. म्हणजेच काय? ज्ञानाची प्राप्ती करतो किंवा जुन्या तथ्यांची पडताळणी करून त्या संदर्भातलं आपलं ज्ञान आपण गतिमान करतो. म्हणून ज्ञानाची प्राप्ती करणं हा एक संशोधनाचा उद्देश आहे. नंतर दुसरा काय उद्देश आहे? तर स्वाभाविक नियमांचा शोध लावणं. स्वाभाविक नियमांचा शोध लावणं म्हणजे आपल्या परिसरामध्ये अचानक किंवा सहजपणे काही घटना घडून येत नाहीत. म्हणजे आपल्याला वाटतं की हे अचानक कसं काय घडलं, पण ते अचानक घडलेलं नसतं. त्याच्या पाठीमागं काही ना काहीतरी निसर्गाची कारणं असतात, भौगोलिक कारणं असतात किंवा नैसर्गिक कारणं असतात आणि त्यामुळं त्या घटना घडून येत असतात. आपल्याला वाटतं अरे अचानक कसं काय झालं, पण त्याच्या पाठीमागची कारणं आपल्याला माहित नसतात. तर ती त्याच्या पाठीमागची जी कारणं आहेत किंवा त्याच्या पाठीमागचे जे भौगोलिक नियम आहेत ते शोधून काढणं हा संशोधनाचा उद्देश असतो. त्याला म्हणायचं स्वाभाविक नियम. म्हणजे उदाहरणार्थ पृथ्वीची गती, म्हणजे पृथ्वी गोल आहे, पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याच्यामुळं दिवस आणि रात्र होतात. पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्यामुळं पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू निर्माण होतात. पाऊस पडतो, भूकंप होतात किंवा ज्वालामुखीचा उद्रेक होतो. इत्यादी ज्या काही नैसर्गिक घटना आहेत त्या अचानक घडत नाहीत. तर त्याच्या पाठीमागं निसर्गाची काहीतरी कारणं असतात किंवा काहीतरी नैसर्गिक नियम असतात किंवा आणि ह्या नैसर्गिक नियमांद्वारेच या सगळ्या घटना संचालित केल्या जातात किंवा नियंत्रित होत असतात. तर ही जी नैसर्गिक कारणं आहेत किंवा जे काही भौगोलिक नियम आहेत, ते नियम वैज्ञानिक पद्धतीच्या आधारे शोधून काढणं म्हणजे संशोधन आहे. म्हणून सामाजिक घटनांना संचालित आणि नियंत्रित करणाऱ्या नियमांचा शोध घेणं हा संशोधनाचा एक महत्वाचा उद्देश आहे. ठीक आहे. तिसरा उद्देश काय आहे? तिसरा उद्देश आहे वैज्ञानिक संकल्पनांची निर्मिती करणं. वैज्ञानिक संकल्पनांची निर्मिती करणं हा एक संशोधनाचा महत्वाचा उद्देश आहे. म्हणजे प्रयोगसिद्ध तथ्यांच्या आधारावर वैज्ञानिक संकल्पनांची निर्मिती करणं हा संशोधनाचा एक महत्वाचा उद्देश आहे.
आता याचं उदाहरण काय देता येईल, तर जेम्स वॅट हा जो शास्त्रज्ञ आहे, तर जेम्स वॅट या शास्त्रज्ञानं काय केलं, तर वाफेवर एखादं इंजिन चालू शकतं. एखादं इंजिन वाफेवर चालू शकतं. तर वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध जेम्स वॅटनी लावला. ही वाफेवर इंजिन चालवणं ही वैज्ञानिक संकल्पना आहे ना. तर अशा वैज्ञानिक संकल्पनांचा शोध लावणं हा संशोधनाचा एक मुख्य उद्देश आहे. नंतर चौथा जो उद्देश आहे संशोधनाचा, तो म्हणजे दैनंदिन जीवनातील समस्या सोडवण्यासाठी. म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनात रोज नवीन-नवीन समस्या उद्भवत असतात. तर या समस्या सोडवण्यासाठी संशोधन करणं गरजेचं आहे. आता आजच्या काळामध्ये समाज जीवन रोज कठीणच होत चाललंय. त्यामुळं सामाजिक जीवनामध्ये किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उद्भवणाऱ्या समस्या देखील वाढत आहेत. एक समस्या सोडवली तर दुसरी समोर आपल्या हजर असते. मग ती सोडवावी लागते. तर ह्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी संशोधनाची गरज आहे किंवा ह्या सगळ्या समस्या सोडवणं हा संशोधनाचा एक महत्वाचा उद्देश आहे. आता या समस्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून आधी अभ्यास केला पाहिजे आणि असा अभ्यास करून मग त्यावर काय उपाय करता येतील म्हणजे ही समस्या सुटेल याचा विचार करून वैज्ञानिक पद्धतीनं त्यावर उपाययोजना शोधून काढावी लागते आणि मग त्याचा समाजाला त्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करून घेता येतो किंवा एखादी समस्या सोडवण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करून त्याच्यावर उपाय शोधून काढणं आणि त्या उपायाचा समाजाला मोठ्या प्रमाणावर उपयोग करून देणं हा संशोधनाचा महत्वाचा उद्देश आहे. आता याचं उदाहरण सांगायचं झालं तर कॉम्प्युटरवर आपली कितीतरी कामं पटपट होतात. दुसरी गोष्ट म्हणजे कॉम्प्युटरमुळं आपला कागदाचा खर्च खूप वाचतो. हातानं लिहिण्याचा खर्च खूप वाचतो. तर त्यामुळं संगणकाचा शोध लावला गेला आणि त्या संगणकाचा मग समाजातल्या प्रत्येकाला त्याचा उपयोग करून दिला गेला ना. समाजाला त्याचा उपयोग करून दिला संगणकाचा. तर हे जे आहे, हे दैनंदिन जीवनातील समस्या सोडवणं हा संशोधनाचा एक मुख्य उद्देश आहे. त्यानंतर 5वा उद्देश काय आहे? तर सामाजिक तणाव दूर करणं. म्हणजे संशोधनातून प्राप्त झालेल्या ज्ञानामुळं सामाजिक तणाव दूर करून सामाजिक संघटन टिकवून ठेवण्यासाठी मदत होते. म्हणजे समाजातील अंधश्रद्धा, समाजातल्या वाईट चालीरीती किंवा समाजामध्ये जे काही गैरसमज असतात, ते गैरसमज दूर करणं हा संशोधनाचा महत्वाचा उद्देश आहे. आता पूर्वी आपल्याकडं खूपच चालीरीती वाईट म्हणण्यापेक्षा अशा चालीरीती होत्या, की ज्याला काहीच अर्थ नव्हता किंवा त्या अंधश्रद्धा होत्या. तर अशा अंधश्रद्धांचं आपण खूप आता बिमोड केलेला आहे. आता अगदी रोजच्या ह्याच्यातली हे म्हटलं तर पूर्वी अ, पतीच्या निधनानंतर स्त्रियांना सती जावं लागायचं. तर ही अंधश्रद्धाच होती, की बाबा पती गेल्यानंतर पत्नीनं जिवंत राहणं म्हणजे पाप आहे किंवा ती जिवंत राहिली तर तिचे हालच होणार, ती सुखानं जगू शकणार नाही म्हणून तिला सती जायला लावलं जायचं. पण आता ती सतीची चाल बंद झालेली आहे किंवा पूर्वी नवस बोलणं वगैरे जे बरेच प्रकार होते, नरबळी देणं वगैरे ह्या सगळ्या ज्या अंधश्रद्धा आहेत, त्या बऱ्याच प्रमाणात आपण आता नियंत्रणात आणलेल्या आहेत आणि त्यामुळं सामाजिक तणाव दूर झालेला आहे. म्हणून सामाजिक तणाव दूर करण्यासाठी म्हणून अंधश्रद्धांचं निर्मूलन करणं किंवा वाईट चालीरीती बंद करणं, गैरसमज दूर करणं, हा संशोधनाचा एक महत्वाचा उद्देश आहे. आता समाजातल्या अंधश्रद्धांचं निर्मूलन करण्यासाठी सगळं आयुष्यभर काम कुणी केलं माहितीये? डॉक्टर नरेंद्र दाभोळकर. माहितीये ना? नरेंद्र दाभोळकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्यभर काम केलं. अर्थात नंतर त्यांची हत्या घडवण्यात आली. अजूनही त्यांचा खुनी सापडलेला नाहीये. पण अशा समाजातल्या अंधश्रद्धांचं निर्मूलन करण्यासाठी सुद्धा संशोधनाची गरज आहे.
नंतर 6वा जो संशोधनाचा मुख्य उद्देश आहे तो म्हणजे भविष्यकालीन योजना तयार करण्यासाठी. म्हणजे समाजामध्ये महत्वपूर्ण आणि अनुकूल परिवर्तन घडवून आणण्यासाठी संशोधनाद्वारे विविध योजना तयार केल्या जातात आणि संशोधनातून प्राप्त झालेल्या ज्ञानाद्वारे प्रभावी आणि व्यावहारिक पद्धतीनं विविध योजना तयार केल्या जातात आणि त्या प्रत्यक्षात कार्यान्वित करण्यात येतात. अशा योजनांमध्ये लोकांचा प्रत्यक्ष सहभाग कसा मिळवता येईल या संदर्भात देखील संशोधन करून योजना प्रभावीपणे राबवल्या जातात. म्हणजे आता आपल्याकडं करोनाची साथ आली होती. करोनाची साथ आली होती तर ते करोनाचा प्रसार होऊ नये यासाठी म्हणून मग फेस शिल्ड, त्यानंतर मास्क या सगळ्या उपाययोजनांचा वापर केला गेला आणि त्या योजना प्रभावीपणे राबवल्या गेल्या. त्यानंतर व्हॅक्सिन शोधून काढलं. ते व्हॅक्सिन समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला दिलं जाईल याची उपाययोजना म्हणजे याचा कार्यक्रम राबवला गेला आणि आपण त्या आजारापासून आपल्या देशाची सुटका करून घेतली किंवा समाजाची सुटका केली. तर अशा प्रकारे भविष्यकालीन योजना तयार करण्यासाठी संशोधनाची आवश्यकता आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर भूकंप झाला तर त्या ठिकाणी पुन्हा भूकंप होऊ नये यासाठी उपाययोजना करणं किंवा आता सांगली, कोल्हापूर या भागात बऱ्याच वेळा महापूर येऊन गेलेले आहेत. तर ते महापूर का येतायत त्याची कारणं शोधून काढणं आणि तसं महापूर पुन्हा येऊ नये यासाठी काहीतरी भविष्यकालीन योजना तयार करण्यासाठी संशोधनाची आवश्यकता असते किंवा भविष्यकालीन योजना तयार करणं हा संशोधनाचा एक उद्देश आहे. नंतर 7वा जो संशोधनाचा उद्देश आहे तो म्हणजे सामाजिक नियंत्रण. सामाजिक नियंत्रणासाठी संशोधन करणं म्हणजे कोणत्याही घटनेच्या संदर्भात संशोधन करून प्राप्त ज्ञानाचा उपयोग करून त्या घटनेवर नियंत्रण ठेवलं जातं. म्हणजे एखाद्या घटनेचे संबंधित आपलं ज्ञान वाढवलं जातं. जे आता बाल गुन्हेगारीची समस्या म्हणजे लहान मुलं गुन्हे करतात ही एक सामाजिक समस्या आहे ना, कारण त्याच्यातूनच पुढे मोठे गुन्हेगार निर्माण होतात आणि त्यामुळे समाजामध्ये तणाव निर्माण होणार, समाजातल्या लोकांचं नुकसान होणार आणि शिवाय त्या गुन्हेगाराचं सुद्धा आयुष्याचं त्याच्यात नुकसानच आहे. तर ही बाल गुन्हेगारीची समस्या जी आहे, तर लहान मुलं असे गुन्हे का करतायत त्याची कारणं शोधून काढणं किंवा त्यांनी ते गुन्हे करू नयेत, त्यांना सन्मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न करणं. तर अशा प्रकारे सामाजिक नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणून संशोधन करणं हा एक संशोधनाचा उद्देश आहे. तर एकूण आपण 7 मुद्दे बघितले. संशोधनाचे उद्दिष्ट, संशोधनाचे उद्देश किंवा संशोधनाचं स्वरूप यामध्ये. पहिलं म्हणजे ज्ञानाची प्राप्ती करणं. दुसरं स्वाभाविक नियमांचा शोध. तिसरं वैज्ञानिक संकल्पनांची निर्मिती. चौथा मुद्दा आहे दैनंदिन जीवनातील समस्या सोडवण्यासाठी. 5वा उद्देश आहे सामाजिक तणाव दूर करणं. 6वा उद्देश आहे भविष्यकालीन योजना तयार करणं आणि 7वा आहे सामाजिक नियंत्रणास सहाय्यक. सामाजिक नियंत्रणास सहाय्यक असं संशोधन करणं हा एक संशोधनाचा मुख्य उद्देश आहे. तर संशोधनाची उद्दिष्टे लिहा, संशोधनाचा उद्देश लिहा किंवा संशोधनाचं स्वरूप लिहा असा जरी प्रश्न आला तरी त्याच्यामध्ये हेच 7 मुद्दे लिहायचे आहेत आणि त्याचं एक्सप्लेनेशन करायचं आहे. अर्थात मी जी उदाहरणं सांगतेय तीच लिहायला पाहिजेत असं काही नाही. तुम्ही तुमच्या मनानं दुसरी इतर उदाहरणं सुद्धा लिहू शकता. समजा मार्कांच्या मानानं आपलं उत्तर जर कमी होत आहे असं वाटलं तर सरळ उदाहरणं वाढवायची. 1च्या ठिकाणी 2 उदाहरणं द्यायची. म्हणजे मग तुमचं उत्तर वाढेल. ठीक आहे. आता पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे संशोधनाची व्याप्ती. व्याप्ती म्हणजे काय? व्याप्ती म्हणजे स्कोप. म्हणजे संशोधनाला काय स्कोप काय आहे संशोधनाला? संशोधनाला कुठे कुठे वाव आहे? संशोधनाची व्याप्ती काय आहे ते आपण बघूया. तर संशोधनाची व्याप्तीमध्ये पहिला मुद्दा येईल संशोधनाचा विषय. म्हणजे संशोधनाच्या अध्ययनाची व्याप्ती
ही व्यक्तीच्या संपूर्ण सामाजिक जीवनावर आणि त्या संबंधित घडणाऱ्या घटना आणि प्रक्रियानुसार व्यापक असते. संशोधनकर्ता हा संशोधनाचा विषय निवडताना व्यक्तीच्या जीवनाच्या कोणत्याही विशिष्ट किंवा सामान्य घटनेचा संशोधनाचा विषय म्हणून निवड करू शकतो. आता आपल्या वैयक्तिक, दैनंदिन, सामाजिक, कौटुंबिक सगळ्या जीवनामध्ये अनेक समस्या आहेत. इतक्या समस्या आहेत की त्याच्यातून संशोधनासाठी असंख्य विषय निर्माण होऊ शकतात. त्यामुळं संशोधनाच्या विषयाला खूपच अमर्यादित आहेत विषय. तुम्ही कितीही संशोधनाचे विषय निर्माण करू शकता. त्यामुळे संशोधनाच्या अध्ययनाची जी व्याप्ती आहे, ती व्यक्तीच्या संपूर्ण सामाजिक जीवनावर आणि त्या संबंधित घडणाऱ्या घटना आणि प्रक्रिया यानुसार व्यापक असते. आणि संशोधनकर्ता हा संशोधनाचा विषय निवडताना व्यक्तीच्या जीवनाच्या कोणत्याही विशिष्ट किंवा सामान्य घटनेचा किंवा समस्येचा विषय म्हणून निवड करू शकतो. नंतर दुसरं म्हणजे संशोधनाचा जो विषय आहे तो नवीनच असला पाहिजे असं काही नाही. कारण पूर्वी केलेल्या संशोधनाचा अभ्यास करून त्यात नवीन ज्ञानाची भर टाकण्यासाठी म्हणून त्या विषयाचं आपण पुन्हा संशोधन करू शकतो. म्हणजे प्रत्येक वेळी नवीनच विषय निवडायला पाहिजे असं काही नाहीये. एखाद्या विषयावर पूर्वी संशोधन झालेलं असलं तरी ते परिपूर्ण असेलच असं नाही. त्यात अजून नवीन ज्ञानाची भर टाकण्यासाठी म्हणून पुन्हा तुम्ही त्याच विषयावर संशोधन करू शकता. नंतर संशोधन कार्याचे घटक. संशोधनाची जी व्याप्ती आहे ही संशोधनामध्ये तपासणीची किंवा चौकशीची व्याप्ती ही वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असते. उदाहरणार्थ नमुन्यांची संख्या, नमुन्याचे वय, नमुन्याचे लिंग इत्यादी. म्हणजे तुम्ही समजा एक असा विषय घेतला की कपालभातीमुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. याच्यावर तुम्ही संशोधन केले. तर तुम्ही फक्त त्यामध्ये स्त्रियांची निवड करू शकता किंवा फक्त पुरुषांची निवड करू शकता किंवा वेगवेगळ्या वयोगटांची निवड करू शकता. आता कुणी 20 ते 40 या वयोगटांची निवड करेल, कुणी 40 ते 60 वयोगटाची निवड करेल, कुणी 60 ते 80 वयोगटाची निवड करू शकेल. तर अशा प्रकारे नमुन्यांचं वय, नमुन्याचं लिंग आणि नमुन्याची संख्या म्हणजे कोणी 50च लोकांवर संशोधन करेल, कुणी प्रयोगासाठी 100 लोक घेतील. तर अशा प्रकारे नमुन्यांची संख्या, नमुन्याचे वय आणि नमुन्याचे लिंग इत्यादीनुसार संशोधन कार्याच्या घटकामध्ये संशोधन कार्याची व्याप्ती सुद्धा खूप आहे. नंतर संशोधन कार्याची दिशा. आता संशोधनाच्या सुरुवातीलाच संशोधन कार्याची दिशा ठरवली जाते. यावरून संशोधनाची व्याप्ती ठरवली जाते. म्हणजे संशोधन विषयात कोणकोणत्या बाबींना महत्त्व द्यायचं हे ठरवलं जातं. म्हणजे कोणत्या गोष्टीला जास्त महत्त्व द्यायचंय संशोधनामध्ये, तर याच्यामध्ये सुद्धा संशोधनाची व्याप्ती खूप मोठी आहे. उदाहरणार्थ नियमितपणे विद्यार्थ्यांकडून ओंकार साधना करून घेतला तर त्याच्यावर त्यांचा काय परिणाम होतो. म्हणजे तुम्ही एक 50 विद्यार्थ्यांचा गट घेतला आणि त्या 50 विद्यार्थ्यांना ओंकार शिकवला आणि रोज त्या ओंकाराची साधना तुम्ही जर त्यांच्याकडून 1 महिना, 2 महिने, 3 महिने जर करून घेतली तर त्याचा त्यांच्यावर काय परिणाम होतो ह्याच्यावर संशोधन करणं. आता या ठिकाणी विद्यार्थ्यांची आकलन शक्ती वाढली, विद्यार्थ्यांच्या खोड्या कमी झाल्या किंवा विद्यार्थ्यांची आध्यात्मिकता वाढली किंवा त्यांची एकाग्रता वाढली, या सगळ्या घटकांचं निरीक्षण करायचं असतं आणि त्याच्यावरून मग ओंकार साधनेचा काय परिणाम झाला त्यांच्यावर या बाबतीत निष्कर्ष काढायचा असतो. तर अशा प्रकारे संशोधन कार्याची जी दिशा आहे ती त्याची पण व्याप्ती खूप आहे. त्यानंतर क्षेत्राची व्याप्ती म्हणजे संशोधन क्षेत्राची व्याप्ती. उदाहरणार्थ IT क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीवर संशोधन समजा करायचंय, तर मग एका विशिष्ट भागातलेच व्यक्ती किंवा एखाद्या विशिष्ट गावातल्याच फक्त व्यक्ती घेणं किंवा अनेक गावांमधले व्यक्तींची निवड करणं. तर या बाबतीत सुद्धा संशोधनाची व्याप्ती खूप मोठी आहे. म्हणजे फक्त पुण्यातल्या IT कंपन्यांमध्ये काम करणारे लोक
किंवा फक्त मुंबईतल्या IT क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्यावर प्रयोग करणं. तर हे जे संशोधनाचं जे क्षेत्र आहे, तर त्या क्षेत्राची पण व्याप्ती खूप मोठी आहे. नंतर कालावधीची व्याप्ती. म्हणजे संशोधनाची प्रक्रिया जी आहे, संशोधनासाठी जो काही आपण प्रयोग करणार आहोत, तो प्रयोग किती कालावधीसाठी करायचा आहे, यावरून सुद्धा संशोधनाची व्याप्ती ठरते. म्हणजे आता आपण जे संशोधन करतो इथे MA योगशास्त्रासाठी, तर ते आपण कमीत कमी 3 महिने तो प्रयोग करायचा आहे किंवा कालावधी जो आहे संशोधनाचा, तो कमीत कमी 3 महिने तरी असावा लागतो. मग काही जण 1 वर्षभर प्रयोग करेल, कुणी 2 वर्ष प्रयोग करेल, कुणी 6 महिने प्रयोग करेल. तर हे जे संशोधनाच्या प्रयोगाचा जो कालावधी आहे, त्याची पण व्याप्ती निरनिराळी असते. म्हणजे संशोधनाची प्रक्रिया किती कालावधीसाठी राबवायची आहे, यावरून संशोधनाची व्याप्ती ठरते. जसं PhD करण्यासाठी कमीत कमी 3 वर्षाचा कालावधी असतो किंवा त्यापेक्षा जास्त पण असतो. पण 3 वर्षापेक्षा कमी कालावधी PhD साठी असत नाही. कमीत कमी 3 वर्ष तरी संशोधनाचा कालावधी असावा लागतो. तर अशा प्रकारे कालावधीनुसार सुद्धा संशोधनाची व्याप्ती ठरते. ठीक आहे? समजतंय ना? हो मॅम. हाँ, मैम संशोधनाची व्याप्ती है इसमें फर्स्ट वाला फिर से बोलो. संशोधनाची संशोधनाची व्याप्तीमध्ये संशोधनाचा विषय, विषय. संशोधन ओके. कार्याचे पहिला मुद्दा आहे संशोधनाचा विषय, नंतर संशोधन कार्याचे घटक, त्यानंतर संशोधन कार्याची दिशा, त्यानंतर संशोधन क्षेत्राची व्याप्ती आणि संशोधन कालावधीची व्याप्ती. हम्म. ठीक आहे? ठीक है. तर या मुद्द्यांच्या आधारे उदाहरणं देऊन त्याचं स्पष्टीकरण करायचं. मी तुम्हाला नोट्स देणार आहे, काळजी करू नका. मैम आप हिंदी में भी दोगे क्या? हिंदी में नहीं दे सकती मैं, क्योंकि अभी आपको पेपर तो मराठी में लिखना है ना. नहीं मैम